कसं सुरू केलं तू भाजी विकायचं? ऍक्च्युली ना, माझा नवरा कामाला नव्हता. हां, मुलं माझी लहान लहान मुलं होती माझी. हां. घरात खूप अडचणी यायच्या. घरात कसं आहे, पैसा सांगा काय असं काय करू काय हो? पैसा असतो सर, माझी पहिली भाजी विकायची. तर तू भाजी कर, मला शिक्षण पण तू कर म्हणते. असं तुम्ही घर राव म्हणते. नवरा काय कमवतात तुम्ही नाही काय करणार. तिनं तिची गिराईक दिली मला. मग असं करायला लागला मग असते असते ते टॅम्पो आले गार्डन दिसतं टॅम्पो उभा केला. पण गिराईक यायला लागले. कसं चालू आहे पैसे देते. पुन्हा संभाजीनगर 3 मुली, 1 मुलगा, मिस्टर आणि मी. आणि मुलींची लग्न केले तिने. आता मुलगा, मी आणि मिस्टर तिघे असतो. मिस्टर काय करतात? काय नाही, जॉब सध्या काय नाही, बस कंपनी होते ते, पण तिथे रिटायर झाले. इकडे मिलमध्ये होते, ती बंद झाली. त्याच्यानंतर एअरपोर्टला राहिले तिकडे, पण ते काहीतरी झालं ते बंद असतात मदत. मला हे ज्यूसचा धंदा फारच करायला आवडतो, कारण दुसरे पण खूप लोक काय काय सांगत होते, पण मला हेच जमलं पहिल्यापासून. हेच जमलं मला करायला व्यवस्थित ज्यूसचं. प्रेमळ पाहिजे. प्रेमळ गिराईक जपणं, भडकून नाही बोलायचं, गिरायकावर चिडचिड नाही करायची. ही स्वच्छ आहे म्हणून इतके वर्ष लोक येऊन घेतात, गाड्या वगैरे घेऊन घेतात. आता कोणाला सर्दी झाली तर सर्दीसाठी डॉक्टरकडे न जाता इथे येतात, आणि त्यांना फरक येतो म्हणून येतात. 2-3 दिवस घेतलं, तुळस आलं, आंब्याळं, की त्यांची सर्दी जाते. फरक येतो म्हणून ती लोक इथे येतात. असं झालं. खूप चांगले. हिने धंदा माझा बसवला. मी कधी कधी यायची, तू रोज येत जा, धंदा तुझा होईल. गिरायकाला सांगायची चांगली भाजी आहे. हा, आणि झाडे काका आहेत, आणि 2-4 आहेत ना, जे कधी पैसे घेत नाही. माझे बी कधी पैसे घेत नाही. खूप हे करते, म्हणजे आणि स्वामींची भक्त आहे मेन. हा, हे मला खूप आवडतं. म्हणजे ज्यूस वरतीच माझं सर्व काय झालं सुरुवातीपासून. कारण घर, खाणं पिणं, मुलांचं शिक्षण, सगळं याच्यावर थोड्या थोड्या पैशामध्ये मी केलं. असं तसं सगळं, लग्न, 3 मुलींचं लग्न केलं. असं याच्यावरती, म्हणजे हे माझी लक्ष्मी आहे, मी हे सोडू शकत नाही. तर हा, अगदी म्हणजे थकली तरी मी येईन इथे, असं माझा विचार आहे. आणि ह्याने मला खूप माझ्या जीवनात हे करून दिलं, धंद्याने माझ्या.